ऑल राईट मंडळी, सो मराठी सिनेमासृष्टीकडनं तब्बल 3 चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज झाले. म्हणजे वादळच आलं राव मराठी सिनेमासृष्टीकडनं. आणि त्यातल्या त्यात मी आरपार आणि दशावतार या दोन्ही चित्रपटांचे रिव्ह्यूज ऑलरेडी काल अपलोड केले. पण आज फायनली मी पाहायला गेले बिनलग्नाची गोष्ट. अँड बिलीव्ह मी, आयुष्यात पहिल्यांदा इतक्या वर्षांपासून लहानपणापासून जे मी चित्रपट पाहत आली आहे, थिएटरमध्ये गेल्यानंतर कधीच मी पहिल्या किंवा दुसऱ्या रांगेत अशी मान अशी वर करून सिनेमा पाहिलेला नाहीये. पण आज ती वेळ आली कारण चक्क अख्खं थिएटर हाऊसफुल होतं आणि आय वॉज रिअली हॅपी टू सी दॅट. मला कुठच्याही मराठी चित्रपटासाठी ज्यावेळेला खूप ऑडियन्स येते आणि माझ्या आजूबाजूला भयंकर गर्दी असते, ते बघून मला लय भारी वाटतं. जी माणसं सुरुवातीपासून या चॅनलसोबत जुळली आहेत, त्यांना माहिती आहे मी हे वाक्य का म्हटले आता ते. पण आता सध्या बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटाबद्दल बोलूया. सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलूया. प्रिया बापट, उमेश कामत, गिरीश ओक, निवेदिता सराफ आणि संजय मोने, सुकन्या कुलकर्णी ही आपल्याला या चित्रपटामध्ये दिसतायत. संजय मोने सर आणि सुकन्या कुलकर्णी ताई या दोन्हींचाही खूप छोटा रोल आहे. पण त्यातल्या त्यात तो अतिशय कमालीचा आणि महत्त्वपूर्ण असा रोल आहे. दोघांनीही उत्तम काम केलंय. आता बघा, चित्रपटाचा प्लॉट लय सिंपल आहे. आपल्या सगळ्यांना ऑलरेडी कळलं होतं. त्यांनी ट्रेलरमध्येच अख्खी स्टोरी मांडली होती. बेसिकली ही एक लिव्ह इन रिलेशनशिपवरची गोष्ट होती. ज्याच्यामध्ये प्रिया आणि उमेश हे दोघे जण भारताच्या बाहेर राहतात आणि परदेशात राहिल्यामुळे तिथे फारशी कोणाची बंधनं नसतात, काही नसतं किंवा फॅमिली प्रेशर नसतो फारसा. आणि अशा केसेसमध्ये दोघेही जण लग्नाच्या जबाबदारीत नको अडकूया बाबा, लिव्ह इनमध्ये राहूया. आणि मग त्यातल्या त्यात प्रिया ही प्रेग्नंट होते. आता याच्यानंतर काहीतरी छोटासा अपघात घडतो आणि उमेशचा जो गुडघा आहे त्याला इजा होते. पायाला इजा झाल्यामुळे तो आता चालूही शकत नाही. मग अशा केसेसमध्ये दोघांनाही डोमेस्टिक हेल्पची गरज लागणार आहे किंवा एका फॅमिली मेंबर्सची गरज लागणार आहे. आणि कारण दोघे जण लिव्ह इनमध्ये राहत आहे आणि त्याच्यानंतर प्रिया ही प्रेग्नंट आहे. ही गोष्ट दोन्हींकडच्या फॅमिलीजला माहितीच नाहीये. मग अशा केसमध्ये पुढे नक्की काय होतं आणि प्रिया आणि उमेश या दोघांच्याही घरच्यांना मग पुढे जाऊन कसा धक्का बसतो किंवा काय काय गोष्टी कळतात, हे सगळं काही आपल्याला पाहता येणार आहे याच चित्रपटामध्ये, ज्याचं नाव आहे बिनलग्नाची गोष्ट. आता नावामध्येच त्यांनी अख्खा प्लॉट रिव्हील केलाच होता. पण त्यातल्या त्यात मी जसं टीझर आणि ट्रेलरमध्येच म्हणलं होतं, की जर का यांचा स्टँड मेकर्सचा लिव्ह इन रिलेशनशिपला प्रमोट करणारा असेल, तर मग या चित्रपटाचं मी काहीच नाही करू शकत. पण ट्रेलर ज्या पद्धतीने कट होऊन आपल्या सगळ्यांसमोर आला होता, तिथेच मेकर्सचा स्टँड क्लिअर झाला होता. ती गोष्ट मी ऑलरेडी माझ्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये सुद्धा मांडली होती. पण आता ओव्हरऑल जर का चित्रपटाच्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल बोलायचं झालं, तर सगळ्यात पहिली गोष्ट तर कास्टिंग. अतिशय सुंदर अशी कास्टिंग झालेली आहे या चित्रपटामध्ये. स्पेशली म्हणजे आता प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांची जुगलबंदी, तू तू मैं मैं, त्यांची एक सुंदर अशी रॉ, रिअल आणि तितकीच आपली अशी वाटणारी त्यांची केमिस्ट्री. हसबंड आणि वाईफ जे रिअल लाईफमध्ये सुद्धा आहे, तेच रिअल लाईफमध्ये जेव्हा दिसतात ना, तेव्हा ते इतकं नॅचरल वाटतं. असं वाटतच नाही पूर्ण सिनेमामध्ये, की ते दोघे जण ॲक्टिंग करताय. असं वाटतं, की आपण त्यांच्या घरामध्ये पाहुणे बनून राहायला आलोय आणि आपल्या सगळ्यांसमोर त्यांची भांडणं होतायत. कमाल एनर्जी आहे दोघांची सुद्धा अख्ख्या चित्रपटामध्ये. मला त्यांची ती रॉ केमिस्ट्री भयंकर आवडते. मी आधीच म्हणलं होतं, की यार मराठी इंडस्ट्रीने ना रिअल लाईफ कपल्सला सुद्धा अशा पद्धतीच्या संधी द्यायला हव्या आणि त्यातल्या त्यात प्रिया आणि उमेश या दोघांना आणखीन जास्त चित्रपट त्यांनी केले पाहिजे सोबत, असं या तरी मताची मी आहे. कास्टिंगबद्दल बोलतेच आहे तर गिरीश सरांची अख्ख्या चित्रपटामध्ये डायलॉग डिलिव्हरी कमाल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक चित्रपटात सीन आहे जिथे संस्कृती म्हणजे काय? आपली महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती म्हणजे काय? ह्याचं उत्तर देताना पुलंच्या स्टाईलमध्ये ज्यावेळेला ते एक अख्खा मोनोलॉग आपल्या सगळ्यांसमोर मांडतात ना, आहाहाहा! म्हणजे अगदी तुम्हाला तो असा इतका हवा-हवासा मोनोलॉग वाटतो, की असं वाटतं यार वन्स मोर. तसं आपण नाटक पाहताना समोर आपण अशी शिट्टी वाजवून आपल्याला इच्छा होते, की यार वन्स मोर अजून एकदा होऊन जाऊ दे. तर तशी इच्छा होत होती माझी. तो अख्खा मोनोलॉग त्यांनी 360 डिग्रीमध्ये कॅमेरा फिरवून घेतलेला आहे आणि कमाल. म्हणजे मला भयंकर आवडला तो मोनोलॉग. आता जर का निवेदिता सराफ यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर यार मी खरंच सांगते म्हणजे इतक्या वर्षांपासून त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. पण आत्ता सुद्धा ते जेव्हा स्क्रीनवर येत होत्या ना, तेव्हा हव्या-हव्याशा वाटत होत्या. असं वाटत होतं, की यांचे सीन्स अजून पाहिजे, अजून पाहिजे. अजून यांचे प्रियासोबतचे सीन्स, अजून यांचे उमेशसोबतचे सीन्स, गिरीश सरांसोबतचे सीन अजून जास्त पाहिजे. असं खूप आतून असं वाटायला लागतं आणि मला असं वाटतं हीच एक ताकद आहे आपल्या मराठी ॲक्टर्सची. फक्त ना चांगलं बजेट बास, एवढं एक गणित गेली कित्येक वर्ष नाहीच जुळत आहे. पण एकदा का हा बजेटचा टप्पा आपण ओलांडला ना, मी तुम्हाला सांगते मराठी इंडस्ट्रीला कुणीच नाही हरवू शकणार. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी ही चांगली आहे. तुम्हाला रिफ्रेशिंग जरूर जाणवते. एडिटिंग सुद्धा चांगली आहे. म्हणजे फक्त 2 तास आय थिंक 15 मिनिटांचा सिनेमा आहे. पण तुम्हाला कुठेच बोर नाही होणार. तुम्ही मोबाईल नाही चेक करणार. तुम्हाला असा जांभई नाही येणार किंवा तुम्ही आजूबाजूला तुमचं लक्ष नाही डायव्हर्ट होणार. पूर्णतः तुम्ही चित्रपटामध्ये इन्व्हेस्ट झालेले असतात आणि हा चित्रपट कारण फॅमिलीसोबत बघण्यालायक आहे. त्याच्यामुळे चिक्कार गर्दी होती. जणू काही जत्राच भरली आहे राव. म्हणजे मला लिटरली असं
किती आनंद झाला ना, मी म्हणजे हीच गर्दी मला दशावतारला पण दिसली, कमाल. हीच गर्दी मला आरपारला पण दिसली. सगळे जेन आले होते माझ्या आजूबाजूला आरपार बघायला. आणि आता हा चित्रपट, बिन लग्नाची गोष्ट, हा चित्रपट पाहायला अख्खं फॅमिली क्राउड आलं होतं. ते बघून इतका आनंद झाला, की काय बोलू तुम्हाला मी. पुढचा प्लस पॉइंट संवाद. हा एक असं घटक आहे या संपूर्ण चित्रपटाचा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण अख्ख्या चित्रपटाचे संवादांच्या तुम्ही प्रेमात पडणार आहात. अतिशय खोलवर पण तितकेच अगदी मनाला भिडणारे असे संवाद आहेत आणि प्रत्येक संवादामागे ना खूप विचार करून लेखकाने लिहिलेले ते संवाद आपल्याला जाणवतात. उगाच असं काहीतरी फालतूचे थुकरट असले डायलॉग्स वगैरे कुठेच तुम्हाला जाणवणार नाही. प्रत्येक जण जे काही बोलतोय ते तितकंच रिअल तुम्हाला वाटतं आणि खूप असे फिल्मी असे अलंकारिक वगैरे असं पण काही नाही. अगदीच रिलेटेबल होतील म्हणजे हे कोणीतरी आपल्याला सांगत असतं. कधी-कधी आपले आई-बाबा सांगतात किंवा कधी-कधी आपला एखादा मित्र जवळचा सांगतो. पण तेच संवाद आपल्याला तिथे ऐकायला येतात. पण ते इतकी खोलवर आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडतात ना, जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट या चित्रपटाची सगळ्यात मोठी कॉमेडीची बाजू म्हणजे उमेश कामत. बिलीव्ह मी या कलाकाराचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. उमेश कामत हॅज गॉट समथिंग यार. म्हणजे काहीतरी आहे. या ॲक्टरमध्ये काहीतरी आहे, की हा समोर आला तरी आपल्याला हसायला येतं. कारण आणि काय हवं ही जर का तुम्ही वेब सीरीज पाहिली नसेल, प्रिया बापट आणि उमेश कामतची, पाहिली असेल तर तुम्ही लय भारी कंटेंट बघणारे लोकं आहात आणि जर का नाही पाहिली तर तुम्ही लय काहीतरी मिस आउट करताय मी तुम्हाला सांगते. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर YouTubeवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे. आणि काय हवं ही वेब सीरीज आवर्जून पहा. तुम्हाला कळेल. उमेश कामत कमालीचा अभिनेता आहे आणि तो पूर्ण चित्रपटामध्ये त्याच्या वन लाइनर्समध्ये आपल्याला हसवण्यामध्ये यशस्वी होतो. म्हणजे काही-काही डायलॉग्सला तर लिटरली आपण पोट धरून-धरून हसलोय आणि अख्खं सिनेमागृह हसत होतं. येस. लहानांपासून मोठ्यांपर्यंत. हा चित्रपट तुम्हाला हसवतो, हा चित्रपट तुम्हाला रडवतो सुद्धा. एंटरटेनमेंटची व्हॅल्यू सुद्धा पूर्णतः देतो. एक सीन आहे जिथे ना गायनाकडून जाऊन आल्यानंतर उमेश हा गिरीश ओक सरांशी काहीतरी बोलतोय. पण तिथे जो काही ते संवाद तो बोलतो ना, ते इतके रिलेटेबल तुम्हाला वाटतात आणि खूप लाइक आय सेड संवाद या संपूर्ण चित्रपटाचा सगळ्यात महत्त्वाचा एक काय म्हणूया सुवर्णबिंदू आहे आणि त्याच्या अवतीभोवती रचलेली ही कथा आहे. त्याच्यामुळे मला चित्रपटाचे संवाद भयंकर आवडलेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आदित्य इंगळे यांनी. यांचा या आधीचा एक चित्रपट होता अ, अलीबाबा आणि 40 शितले चोर असं काहीतरी. तो सिनेमा इतका थुकरट होता, मला अजिबात आवडला नव्हता. पण हा चित्रपट ॲक्चुअली त्यांचा खूप चांगला आहे. मला जेन्युइनली त्यांचं काम खूप आवडलं ॲज अ दिग्दर्शक म्हणून. आणि आता एवढं सगळं कौतुक केल्यानंतर वेळ होते निगेटिव्ह पॉइंट्स मांडण्याची. सगळ्यात पहिली गोष्ट अख्ख्या चित्रपटाची एकच सगळ्यात मोठी कमकुवत बाजू आहे, ती म्हणजे म्युझिक. संगीतचं डिपार्टमेंट अजिबातच जमलेलं नाहीये. ना गाणी चांगली आहेत, ना बॅकग्राऊंड स्कोर चांगला आहे. आता इमोशनल सीन्स आहेत ते आपल्या कलाकारांची तेवढी ताकद आहे, की विथआऊट म्युझिक अल्सो दे कॅन मेक यू क्राय. बट ज्यावेळेला बॅकग्राऊंड स्कोरची साथ मिळते ना कुठच्या सीनला, मग तो प्रेमाचा सीन असू द्या, रडण्याचा सीन असू द्या, ॲक्शनचा सीन असू द्या, कुठलाही सीन असू द्या, पण ज्यावेळेला बॅकग्राऊंड स्कोरची परफेक्ट साथ मिळते ना, तेव्हा त्या सीनची डेप्थ अजून जास्त वाढते आणि तो तितकाच जास्त जोरात तुम्हाला हिट करतो. पण इथे अख्ख्या चित्रपटामध्ये म्युझिक डिपार्टमेंट लईच गंडलंय राव. म्हणजे एक सुद्धा गाणं मला आवडलेलं नाहीये किंवा बॅकग्राऊंड स्कोर नाहीच, म्हणजे नाहीच. बॅकग्राऊंड स्कोर अजिबातच नाही. चित्रपटाचा अजून एक निगेटिव्ह पॉइंट आहे, की चित्रपटाची स्टोरी फार प्रेडिक्टेबल आहे. तुम्हाला कळतं, की आता पुढे काय होणार आहे, काय होणार आहे. बट ह्याच्यामध्ये ना उमेश कामतचे जे काही वन लाइनर्स असतात ते फार नव्याने येतात तुमच्या सगळ्यांसमोर आणि ऑफकोर्स एक असं सिक्रेट आहे. ते नक्की काय आहे प्रियाच्या बाबतीतलं, तर ते सिक्रेट जोपर्यंत उलगडत नाही ना, तोपर्यंत तुमची व्यथा ही थोडीशी अशी तळ्यात-मळ्यात सुरू असते चित्रपट पाहताना, की नक्की काय असेल, म्हणजे काय सिक्रेट असेल, हे तुम्ही नाही प्रेडिक्ट करू शकत आणि ते मी कोणीच नाही प्रेडिक्ट करू शकत. आणि शेवटचा निगेटिव्ह पॉइंट क्लायमॅक्समध्ये प्रिया बापट जे बोलते ना फोनवरती कोणाला तरी काहीतरी सांगते, स्पॉइलर्स नाही देणार आहे. तर ती गोष्ट ॲक्चुअली दाखवायला हवी होती. म्हणजे तो जो क्लायमॅक्स अजून जास्त हार्ड हिटिंग ठरला असता आणि खूप सुंदररित्या अजून जास्त पीकवर त्याचा क्लायमॅक्स जो ऑलरेडी चित्रपट असा जातो. पण ज्यावेळेला तोच क्लायमॅक्स जे ते वाक्यामध्ये सांगतात ना, की आता हे आहे किंवा हे आता करायचंय किंवा ह्या अशा गोष्टी आहेत किंवा ह्या असं आहे. तर त्या गोष्टी तुम्ही ॲक्चुअली दाखवल्या असत्या. तर तो डायरेक्ट हार्ड हिटिंग झाला असता आणि मग तेच मी म्हणते ना, की तो एक ती रुखरुख तुम्हाला अगदी राहून जाते मनामध्ये शेवटी क्लायमॅक्समध्ये थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर की यार ते दाखवायला पाहिजे होतं. सो ती रुखरुख आणि या सगळ्या गोष्टी पाहता तरी पण हा चित्रपट पूर्ण फॅमिलीसोबत बघण्याजोगाचा आहे. जसा दशावतार हा चित्रपट होता. आरपारमध्ये किसिंग सीन आहे हे विसरू नका. ते मी ॲक्चुअली चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये मांडणं विसरले होते. ओव्हरऑल जर का तुम्ही मला विचाराल तर बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट ॲक्चुअली फॅमिलीसोबत बघण्याचा चित्रपट आहे. तुम्हाला मनोरंजनाची पूर्ण व्हॅल्यू मिळते आणि मी या सिनेमाला देईल 4 स्टार्स आउट ऑफ 5. मला सिनेमा भयंकर आवडलाय. कमाल. आणि प्रिया आणि उमेश या दोघांनी ॲक्चुअली अजून खूप जास्त प्रोजेक्ट सोबत करायला पाहिजे. हीच एक विनंती करू शकतो आपण. बाकी इट्स अप टू देम आणि ऑफ कोर्स इट्स अप टू द मेकर्स इन द इंडस्ट्री. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच मराठी सिनेमांचे छान-छान रिव्ह्यू सगळं काही येत राहणार आहे सॅटेलाइट्स मराठीवरती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पीस आउट.